नमस्कार. दिवाळी फराळाच्या सिरीजमध्ये आज आपण तिसरी रेसिपी पाहणार आहे. अर्धा किलोच्या प्रमाणात पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा कसा बनवायचा. पातळ पोह्यांचा चिवडा बनवताना सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे पोहे खूप आकसतात. आकसल्यामुळे काय होतं, चिवडा खूप चिवट होतो, खाताना दातामध्ये अडकतो आणि कुरकुरीतपणा अजिबात त्यामध्ये राहत नाही. आज आपण पाहूयात पोहे भाजण्याची एक नवीन ट्रिक. यामुळे 3 फायदे होणार आहेत. एक तर पोहे अजिबात आकसणार नाहीत, दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या पोह्यांना एकसारखा रंग येईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे पोहे संपेपर्यंत कुरकुरीत राहतील, अजिबात चिवट होणार नाहीत. एक खास मसाला सुद्धा यामध्ये आपण घालणार आहे, त्यामुळे चिवडा चवीला सुद्धा मस्त चटपटीत बनणार आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत. पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. एखाद्या चाळणीने चाळून घेऊ शकता. याची जी पावडर झालेली असते ना ती आपल्याला काढून टाकायची आहे, कारण चिवडा बनल्यानंतर या पावडर मध्येच मसाला बऱ्यापैकी अडकून बसतो आणि त्यामुळे मग चिवड्याला सुद्धा हवा तसा फ्लेवर येत नाही. तर त्यासाठी सगळे पोहे सुरुवातीला चाळून घेतले. पातळ पोहे असल्यामुळे खूप नाजूक असतात, त्यामुळे त्याचा लगेचच चुरा होतो. तर हे पहा, सगळे पोहे चाळून घेतले आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले. आता दुसरी गोष्ट म्हणजे पोहे संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी या 2 गोष्टी आपल्याला करून ठेवायच्या आहेत. तर त्यासाठी कढीपत्त्याची पाने व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत. एखाद्या किचन टॉवेलवरती व्यवस्थित पसरून ठेवायची, कारण यामध्ये अजिबात पाणी शिल्लक राहता कामा नये. त्यामुळे बाकीची तयारी होते तोपर्यंत कढीपत्ता असा सुकवत ठेवायचा. दुसरी गोष्ट म्हणजे मिरच्यांमध्ये सुद्धा ओलावा असतो, त्यामुळे मिरच्या सुद्धा स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या किंवा थोडा वेळ सुकत ठेवायच्या. 5 ते 6 तिखट मिरच्या इथे मी वापरलेल्या आहेत. व्यवस्थित पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. कात्रीच्या साह्याने एका मिरचीचे 2 भाग करून घ्यायचे. याचा फायदा काय होणार आहे हे तुम्हाला पुढे समजेलच. तर हे पहा, मिरच्या आपल्याला जितक्या जमेल तितक्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत. लहान मुलांसाठी जरी हा चिवडा बनवणार असाल तरी सुद्धा एवढ्या मिरच्या घ्याव्या लागतील. लहान मुलांसाठी अर्धा किलो पोहेच्या प्रमाणात हे मिरच्यांचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. चिवडा जास्त तिखट होणारच नाही. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खास मसाला यासाठी बनवणार आहे. सुरुवातीला कोरडा मसाला बनवून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 चमचे साखर घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा भरून चाट मसाला घेतलेला आहे. 2 चमचे धनेपूड घेतलेली आहे. 1 चमचा मीठ घेतलं. 2 ते 3 वेळा मिक्सरला फिरवून याची बारीक पावडर करून घेतली. हे पहा, हा कोरडा मसाला आपला बनवून तयार झालेला आहे. बाजूला ठेवून देऊयात. ओला मसाला बनवण्यासाठी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. 2 चमचे जिरे आणि 1 चमचा बडीशेप घेतली. पाणी न घालता हे सुद्धा मोठंच वाटून घ्यायचं. फक्त 2 वेळा फिरवून घेतलेला आहे. तर मसाला, कढीपत्ता आणि मिरचीची तयारी करून झालेली आहे. आता पोहे भाजून घेऊयात. तर त्यासाठी शेगडीवरती एक तवा ठेवलेला आहे आणि त्यावरती एक मोठा पसरट पॅन ठेवलेला आहे. पोहे भाजण्याची हीच ती खास पद्धत आहे, ज्यामुळे पोहे अजिबात आकसणार नाहीत. हे पहा, तवा आणि पॅन बऱ्यापैकी गरम झालेला आहे, अगदी जास्त गरम झालेलं नाही. यामध्ये 1 चमचा तेल आणि अर्धा चमचा हळद घेतली. हळद तेलामध्ये चांगली मिक्स करून घेतली. पॅनमध्ये जितके पोहे बसतील तितके घेतलेले आहेत. साधारण 3 ते 4 वाटी पोहे काढून घेतलेले आहेत. माझी कढई छोटी आहे, त्यामुळे मी 3 बॅचमध्ये थोडं तेल, थोडी हळद घालून पोहे भाजून घेणार आहे. तुमच्याकडे जर मोठी कढई असेल तर एकाच वेळी सगळे पोहे भाजून घेऊ शकता. यामध्ये आत्ता मीठ घालायचं नाही, फक्त हळद आणि तेल घालून पोहे चांगले मिक्स करून घ्यायचे. आता मंद आचेवरच पोहे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. 5 ते 6 मिनिटे सतत हलवत व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले. हे पहा, पोहे अजिबात आकसलेले नाहीत, आहे तसा आकार आहे. हाताने चुरडून पाहायचे, मस्त कुरकुरीत झालेले आहेत. एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये भाजलेले पोहे काढून घ्यायचे आणि थोडेसे पसरून घ्यायचे. याच पद्धतीने उरलेले पोहे सुद्धा भाजून घेतलेले आहेत. तर सुरुवातीलाच आपण या पद्धतीने जर पोहे भाजून घेतले, एकतर हळद आपण आत्ताच वापरलेली आहे, त्यामुळे पोह्यांना एकसारखा रंग येतो. तव्यावरती कढई ठेवल्यामुळे कढई जास्त गरम होत नाही. कढई सगळ्या बाजूनी एकसारखी तापली जाते. कढई एकदम जास्त गरम होत नाही आणि त्यामुळे यामध्ये पोहे भाजल्यानंतर ते आकसत नाहीत, कारण कढईची उष्णता कमी असते. त्यामुळे पोहे न आकसता कुरकुरीत बनतात. हे पहा, सगळे पोहे याच पद्धतीने भाजून घेतले. थोडं तेल टाकलं, थोडी हळद टाकली आणि सगळ्या पोह्यांना रंग पहा किती छान आणि एकसारखा आलेला आहे तसा पोह्यांचा आकार राहिलेला आहे आणि कुरकुरीत बनलेले आहेत. आता या वेळेमध्ये कढीपत्ता सुद्धा चांगला सुकलेला आहे. यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे. एका वाटीमध्ये कढीपत्ता घेतलेला आहे. आता चिवड्यामध्ये घालण्यासाठी सगळं साहित्य तळून घेऊयात. तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये सुरुवातीला 1 वाटी शेंगदाणे तळून घेतले. लो टू मीडियम फ्लेमवरतीच या सगळ्या गोष्टी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे आतपर्यंत चांगल्या तळल्या जातात आणि चिवडा सुद्धा मग जास्त दिवस टिकतो. हे पहा, शेंगदाण्यांचा हलकासा रंग बदललेला आहे आणि ते तुटू लागलेले आहेत. शेंगदाणे चांगले तळले गेलेले आहेत. एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये 1 वाटी डाळ सुद्धा तळून घेऊयात. तेल चांगलं गरम आहे. डाळ तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, लगेचच याचा रंग बदलतो. त्यामुळे मंद आचेवरच सतत हलवत तेलामध्ये तळून घ्यायचे.
हलकासा रंग बदलला की लगेचच काढून घ्यायचे। हे तळलेलं सगळं साहित्य आपल्याला डायरेक्ट चिवड्यामध्ये घ्यायचं नाही, एका मोठ्या ताटामध्ये हे साहित्य काढून घ्यायचं आहे। याचं कारण तुम्हाला पुढे समजेलच। डाळ सुद्धा त्याच ताटामध्ये काढून घेतले। आता या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर सुक्या खोबऱ्याचे पातळ काप तळून घेऊ शकता। माझ्या घरी तळलेलं खोबरं जास्त खात नाही, त्यामुळे मी ते वापरलेलं नाही। पाऊण वाटी काजू घेतलेले आहेत। काजू सुद्धा मंद आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे। हे पहा, असा रंग आला की पटकन काढून घ्यायचे। जास्त हे तळायचं नाही, नाहीतर मग कडवट बनतात। काजू सुद्धा त्याच ताटामध्ये काढून घेतले। त्यानंतर अर्धी वाटी मनुके सुद्धा इथे मी तळून घेतलेले आहेत। मनुके ज्यावेळी तेलामध्ये टाकल्यानंतर फुलतात, हलकासा रंग बदलतो ना, त्यावेळी ते काढून घ्यायचे। मनुके आणि काजू वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर हे पहा, मनुके छान फुललेले आहेत, हलकासा रंग बदलला, त्याच ताटामध्ये काढून घेतले। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता आपण सुरुवातीला सुकवून घेतलेला आहे। त्याचा फायदा हा झाला, हे पहा, तेलामध्ये टाकताच तेल शेगडीवरती किंवा बाहेर कुठेही उडलेलं नाही, कारण यामध्ये पाणी अजिबात शिल्लकच ठेवलेलं नाही। कढीपत्ता सुद्धा कमी वेळेमध्ये तळला जातो, कुरकुरीत बनतो। कढीपत्ता कुरकुरीत झाल्यामुळे काय होतं, चिवडा जास्त दिवस टिकतो, मऊ पडत नाही। यामध्ये जे सगळं साहित्य वापरलेलं आहे, ज्यामध्ये मॉइश्चर आहे, ओलावा आहे, त्या गोष्टी आपल्याला मंद आचेवरच थोडंसं जास्त वेळ तळून घ्यायचे आहेत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। कढीपत्ता सुद्धा मस्त कुरकुरीत झालेला आहे, त्याच ताटामध्ये काढून घेतला। मिरची आपण कढईमध्ये तळून घेतलेली नाही, मिरचीसाठी सुद्धा एक वेगळी ट्रिक आहे। तर हे पहा, एका छोट्या पॅन मध्ये 2 पळी यातलंच तेल मी काढून घेतलं। हे तेल चांगलं गरम करून घेतलं आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेली मिरची घेतली। या एवढ्याच तेलामध्ये मिरची आपल्याला तळून घ्यायची, कारण हे जे तेल आहे ना, तेच आपण फोडणीसाठी वापरणार आहे। या तेलामध्ये मिरचीचा तिखटपणा सगळा फ्लेवर उतरतो आणि हेच तेल फोडणीसाठी किंवा चिवड्यामध्ये जर वापरलं तर चिवड्याला अगदी परफेक्ट पाहिजे तशी तिखट अशी चव येते। तर हे पहा, मिरच्या चांगल्या तळून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता कडक झालेल्या आहेत। आता हे तेल मी गाळून घेतलेलं आहे आणि ही जी तळलेली मिरची आहे ती त्याच ताटामध्ये काढून घेतली। तर हे पहा, सगळं साहित्य आपलं तळून झालेलं आहे। आता मिरचीचं जे गाळून घेतलेलं तेल होतं ना, त्याच पॅन मध्ये काढून घेतलं। तेल पुन्हा चांगलं गरम करून घ्यायचं, कारण आपण फोडणी देणार आहे। यामध्ये सुरुवातीला 1 चमचा भरून हिंग घातलेला आहे, 1.5 चमचा तीळ घातलेले आहेत, 1 चमचा भर मोहरी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अजून चांगला रंग येण्यासाठी। आता जो ओला मसाला आपण तयार करून ठेवला होता तो सुद्धा काढून घेतला। हे सगळं आपल्याला मंद आचेवरच 4 ते 5 मिनिटे चांगलं तळून घ्यायचंय। चिवड्याला मस्त फ्लेवर येण्यासाठी ही फोडणी खूप महत्त्वाची आहे। लसूण, बडीशेप, जिरे मोठं आपण वाटून घेतलेलं होतं। लसणाचा रंग बदलेपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचंय। हे पहा, मंद आचेवरच हे तळून घेतलं, कारण हे करपू द्यायचं नाही। आता यातली थोडीशी फोडणी म्हणजे 2 ते 3 चमचे फोडणी चिवड्यावरती काढून घेतली। आता चिवडा आपल्याला ज्या भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे ना, त्याच मोठ्या पसरट भांड्यामध्ये सुरुवातीला चिवडा आपल्याला भाजून ठेवायचा आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी नंतर याच भांड्यामध्ये मिक्स करून घेता येतात। आता उरलेली जी सगळी फोडणी आहे ना, ती तळून घेतलेल्या साहित्यामध्ये काढून घेतली। आता हे असं का केलं, जर चिवड्यामध्येच हे सगळं तळलेलं साहित्य अगोदरच मिक्स करून घेतलं असतं आणि त्यानंतर सगळी फोडणी या चिवड्यावरती जर घेतली असती तर फोडणीचा फ्लेवर फक्त पोह्यांना लागला असता। मग चिवडा खाताना हे जे तळलेलं साहित्य आहे त्याला फोडणीचा फ्लेवर येतच नाही। सगळ्या गोष्टींना फोडणीचा फ्लेवर येण्यासाठी अर्धी फोडणी यामध्ये घेतलेली आहे। यामध्येच आपण कोरडा मसाला जो करून घेतलेला होता त्यातले 2 चमचे यामध्ये घेतला। तळलेल्या साहित्याला सुद्धा चांगला फ्लेवर येण्यासाठी या दोन्ही गोष्टी यामध्ये ऍड करून घेतलेल्या आहेत। हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं। सगळ्या गोष्टींना मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे, म्हणजे अगदी कढीपत्त्याला सुद्धा मसाल्यांचा फ्लेवर मिळतो। त्यामुळे चिवडा खाताना कढीपत्ता कोणी बाजूला काढून ठेवणार नाही, कढीपत्ता सुद्धा आवडीने खाल्ला जाईल। तर हे तळलेलं जे साहित्य आहे चांगलं मिक्स करून झालेलं आहे। हे पहा, तेलकट असल्यामुळे काय झालं, सगळा मसाला याला चांगला चिकटून बसला। उरलेला जो सगळा कोरडा मसाला होता पोह्यांमध्ये काढून घेतला। या मसाल्यामध्येच आपण मिठाचा सुद्धा वापर केलेला आहे, त्यामुळे गरज असेल तर याची चव बघून नंतर थोडंसं मीठ ऍड करू शकता। यामध्ये साखर सुद्धा आहे, त्यामुळे नंतर पिठी साखर घालायची गरज लागत नाही। फोडणी आणि कोरडा मसाला घातल्यानंतर 2 उलथण्यांच्या साह्याने किंवा झाऱ्यांच्या साह्याने या पद्धतीने चिवडा हलवून घ्यायचा, म्हणजे काय होतं, याचा अजिबात चुरा होत नाही आणि मसाला सुद्धा सगळ्या पोह्यांवरती व्यवस्थित लागला जातो। आता तळलेलं सगळं साहित्य पोह्यांमध्ये घेतलं। आता फक्त या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्स करून घ्यायच्यात। 2 झाऱ्यांच्या साह्यानेच हे आपल्याला करून घ्यायचंय। एकतर हे पातळ पोहे आहेत, कुरकुरीत झालेले आहेत, त्यामुळे जरी हाताने करायला गेला तरी सुद्धा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून याचा अजिबात चुरा होणार नाही। किंवा हे पहा, या पद्धतीने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता। फोडणीमध्ये सुद्धा आपण थोडीशी हळद ऍड केलेली आहे आणि सुरुवातीलाच आपण हळद आणि तेलामध्ये पोहे भाजून घेतलेले होते, त्यामुळे हे पहा, चिवड्याला पाहिजे तसा एकसारखा रंग आलेला आहे।
अजिबात हे आकसलेले नाहीत, मस्त कुरकुरीत बनलेले आहेत. हलका फुलका आणि मस्त चटपटीत हा चिवडा बनवून तयार होईल. या पद्धतीने जर चिवडा बनवलात तर 100% चिवट होणारच नाही. संपेपर्यंत तो असाच कुरकुरीत राहील. सगळ्या मसाल्याचं प्रमाण, मसाला मिक्स करून घ्यायची पद्धत, यामुळे सगळ्या चिवड्याला एकसारखा फ्लेवर येतो. मस्त चटपटीत चविष्ट असा हा चिवडा बनवून तयार होईल. हे पहा किती कुरकुरीत हा चिवडा झालेला आहे आणि अजिबात तेलकट झालेला नाही. तर या पद्धतीने या दिवाळीला हा चिवडा नक्की करून पहा. घरातल्या सगळ्यांना 100% आवडेल. महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं तर खूप आवडीने खातील. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.